अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात आपल्याला करायची आहे. नवीन वर्ष आता सुरू होत आहे. नवीन वर्ष 2023 संपतोय आणि 2024 आता सुरुवात व्हायला आलेली आहे. नवीन वर्षाची स्वागत करायची आता आपण जोराने तयारी करायला सुद्धा सुरू केलेली आहे. बघा, प्रत्येकाने प्रत्येक रीतीने नवीन वर्षाची स्वागत करण्यासाठी आपण तयारी करतच असतो. आणि कोणी स्वामी मंदिरात जाऊन दर्शन करून नवीन वर्षाची सुरुवात करतात. कोणी देवीचे भक्त असतात, देवी मंदिरात जातात. कोणी साईबाबाचे भक्त असतात, ते साईबाबा मंदिरात जातात. कोणी भगवान कृष्णाचे भक्त असतात, कोणी महादेवाचे भक्त असतात. तर आपण स्वामींचे भक्त आहोत आणि स्वामींची सेवा आपल्याला आतापर्यंत करायला सुरुवात केली नसाल तर आता आपल्याला स्वामी सेवा करायला सुरुवात करायची आहे. स्वामी सेवा केली तर आपल्या सगळ्या देवतांची सेवा आपल्याकडनं घडते. स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. सगळे देवी देवतांचे हे स्वामी आहेत. म्हणून आपण जर स्वामी सेवा जरी केलो तर आपल्या सगळ्या देवांची सेवा आपल्याकडनं होते. हा नवीन वर्ष सुरू होत आहे तर आपल्याला 1 जानेवारीपासून नवीन वर्षाची स्वागत म्हणा किंवा सुरुवात म्हणा किंवा काही म्हणा, आपण नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला स्वामी सेवेनंच करायची आहे. आता स्वामी सेवा बघा, नवीन जे लोक असतात, आता जे जुने स्वामी सेवकरी असतील तर त्यांना माहितीच आहे स्वामी सेवा कशी करावी. जे नवीन आहेत त्यांना जर स्वामी सेवा करायला सुरुवात करायची आहे, स्वामी सेवा केल्यावर आपल्या जीवनामध्ये काय काय घडतं ते थोडंसं मी सांगते. स्वामी सेवा केल्याने आपल्या जीवनामधले असंख्य दुःख असेल, आपल्या मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत असेल, आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत असेल, घरामध्ये पती पत्नीचं पटत नसेल, आपलं व्यवसाय चालत नसेल, आपल्या मनासारखं घर घ्यायचं आहे पण ते मनासारखं घर भेटत नसेल, आपल्या घरामध्ये धनाची खूप नासधूस होत असेल, घरामध्ये सारखं भांडणं होत असेल, आपल्या घरामध्ये आजारपणा येत असेल, म्हणजे आजारपणामुळे आपलं खूप धन खर्च होत असेल आणि आपलं आरोग्यसुद्धा चांगलं नसेल, असंख्य दुःख, असंख्य गोष्टी तुम्हाला घडत असेल तर त्या सगळ्यावर एकच उपाय आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा. बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी. जर तुम्ही दिंडोरी परिणित केंद्राजवळ असाल किंवा जवळपास कुठं तुमचं दिंडोरी परिणित केंद्र असेल, तिथं जर तुम्ही त्या केंद्रामध्ये जात असाल तर स्वामी सेवा कशी करावी तुम्हाला तिथं समजून जाईल. किंवा तिथं गेल्यावर तुम्ही तिथं जे असतात, जे सेवेकरू असतात त्यांना विचारले तर तुम्हाला स्वामी सेवा कशी करावी ते पण कळून जाईल. आणि मी पण आता सांगते आणि मी दिंडोरी परिणित मार्गातूनच आहे. तर दिंडोरी परिणित मार्ग स्वामी सेवा कशी करावी, आपल्याकडनं प्रत्येक आपल्या कुलदेवांची कुलदेवीची सेवा कशी करावी ते सगळं मार्गदर्शन केलं जातं. आतापर्यंत जर आपण स्वामी सेवा केली नसेल तर आता आपण 2024मध्ये स्वामी सेवा करायला सुरुवात करा आणि तुमच्या जीवनातल्या सगळ्या दुःखापासून मुक्त व्हायला सुरुवात होईल. बघा, तुम्ही आता 1 महिना 2 महिना स्वामी सेवा कराल आणि मग सोडून द्याल. मग म्हणाल की मी स्वामी सेवा केली, मला काहीच अनुभव आला नाही. असं नसतं. आपल्या जीवनामधले जे काही आपण जन्मल्यापासून तर आतापर्यंत कळत न कळत काही चुका झाल्या असेल, काही आपल्याकडनं पाप झाला असेल किंवा कोणाचे मन दुखवले असेल,
त्या सगळ्या पापाचं बोज आपलं हळूहळू कमी होतं आणि आपल्या पुण्याचं बँक बॅलन्स आपलं जमा होतं. तेव्हा ज्यावेळेस आपलं पापाचं पापकर्म किंवा कोणाचे मन दुखवले असेल, कोणा काही वाईट कर्म आपल्याकडनं झाले असेल, ते सगळं स्वच्छ होण्यासाठी स्वामी सेवा आपण करत गेलो तर ते आपलं पाप कमी कमी होतं आणि पुण्य वाढत वाढत जातं. ज्यावेळेस ते पाप पूर्ण कमी व्हायला लागतं आणि आपले पाप कमी व्हायला लागतं, पुण्य वाढायला जातं, तेव्हा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होतात. मग आता आपल्याला महिने, 2 महिने, 6 महिने कुणी सेवा करतात आणि त्यांच्या मनासारखं घडत नाही, मग सोडून देतात. असं करू नका. एकदा स्वामींचा चरण तुम्ही पकडला, स्वामी सेवा करायला तुम्ही सुरू केला, स्वामी चरणामध्ये तुम्ही समर्पित झालात, तर तुम्ही स्वामी सेवा जवळ तुमच्या इच्छा पूर्ण होणार नाही, तोवर स्वामी सेवा सोडायचीच नाही. स्वामीला सांगत राहायचं. कसं काही काही वेळेस बघा, आपण हे प्राकृतिक गोष्ट आहे, हे नैसर्गिक गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण बीज झाडं घालतो जमिनीमध्ये, त्यावेळेस ते बीज कोंब फुटतं, त्याला रोपटं येतं, मग ते झाड मोठं होतं, मग काही दिवसानं त्याला फळं लागतात, तेव्हा ते फळं आपल्याला खायला भेटतात. तर आपण कोणत्याही भक्त असेल, कोणत्याही देवांची सेवा करतोय, कोणत्याही गुरूंला आपण मानतोय, त्यावेळेसुद्धा आपण ज्यावेळेस सुरुवात करतो, लगेच आपल्याला अनुभव येत नाही. ते थोडंसं वेळ लागतं. म्हणजे जसं आपल्याला बी बोवून जर झाडाचं फळ खायला जसं वेळ लागतं, तसंच स्वामी सेवा करायला वेळ सुरुवात केली तरी थोडे दिवस काय होईना आपल्याला वेळ द्यावाच लागेल. संयम ठेवायचा आहे. आपल्याला घाई करायची नाही, पण आपल्या मनासारखं घडत नाही म्हणून स्वामी सेवा सोडायची नाही. आता स्वामी सेवा करायची कशी? आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामींचा एक छोटासा फोटो आणायचा आहे. नवीन वर्षामध्ये घरामध्ये ह्या वस्तू आणून ठेवायचं म्हणजे ठेवायचं. स्वामींचा एक फोटो आणायचा आहे, देवघरात स्थापना करायची आहे. आपली देवपूजा, रोजची जे नित्यपूजा आपण करतो, देवपूजा करून घ्यायची आहे. स्वामींना पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप दाखवायचा आहे. आपण घरामध्ये जे काही बनवलेलं आहे ते नैवेद्य दाखवायचं आहे. स्वामीला तुपाचा दिवा लावून ओवाळून घ्यायचा आहे. तुम्हाला येत असेल तर आरती म्हणू शकता. जर तुम्हाला आरती येत नसेल, नाही म्हटलं तरी चालेल. आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठून ही पूजा झाल्याच्या नंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि पूजा झाल्याच्या नंतर 1 माळ गायत्री मंत्र जप करायचा आहे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जर स्वामी समर्थ सार अमृतचं ग्रंथ तुमच्याकडे असेल, तर त्या ग्रंथामधले रोजचे 3 अध्याय वाचायचे आहेत. बघा, आता 3च अध्याय का वाचावं, ह्याच्या मागचा पण काही ह्याचे नियम आहेत. पहिला अध्याय आहे, जे आपल्याकडनं काही गलत झालं असेल, काही पाप झाला असेल ते धुण्यासाठी. दुसरा अध्याय असतो आपल्या जे आता आपण जगतो वर्तमानमध्ये, ते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावं म्हणून. आणि तिसरा अध्याय असतो जे पुढे आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकट येऊ नये म्हणून. हे 3 अध्याय, त्याचं मागचं रिझन असं आहे. म्हणून आपल्याला क्रमांकानं आज 1, 2, 3, उद्या 4, 5, 6 अशा प्रकारे वाचायचं आहे. आणि ते 21 अध्याय संपले तर अजून पहिल्या अध्यायानं चालू करायचं आहे. समजा आता ह्या सगळं नवीन असेल तर हे वाचायला तुम्हाला वेळ जाईल. 10 मिनटं 3 अध्याय वाचायला जाईल, 15 मिनटं 11 माळी जप करायला जाईल, 5 मिनटं गायत्री मंत्र जप करायला जाईल. मग तुम्हाला नवीन असाल तर हे वेळ खूप जात असेल तर तुम्ही अगोदर 1 माळ गायत्री मंत्र करा, 1 माळ श्री स्वामी समर्थ करा आणि 1 अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृतांचं करा. हे सगळं सेवा तुमची 5 मिनिटामध्येच होऊन जाईल. आणि हे सेवा तुम्ही तुमची स्पीड वाढली, तुम्हाला मंत्र वगैरे जप करायला वाचायला जर स्पीड वाढली तर तुम्ही 1 माळ गायत्री मंत्र, 11 माळ श्री स्वामी समर्थ, 3 अध्याय श्री स्वामी समर्थ ग्रंथाचे सारामृत ग्रंथाचे
3 अध्याय असे तुम्हाला वाचायचे आहेत. नवीन वर्षाची सुरुवात ह्या स्वामी सेवेमुळे करायची आहे. तुमच्या जीवनात कोणत्याही अशक्य गोष्टी शक्य होतील. तुमच्या जे काही इच्छा आहेत, नवीन वर्षामध्ये जे काही तुम्ही ठरवलं आहे ते सगळे पूर्ण होईल आणि तुमच्या अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लाईक जरूर करा.